नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत. बघा, या महिलांना मिळणार नाही 2100 रुपये. सरकारचे नवीन नियम लागू. बघा, आता या महिलांना 2100 रुपये मिळणार नाही. सरकारने नवीन नियम लागू केलेले आहे. आता नेमके नवीन नियम सरकारने कोणते लागू केलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. या महिलांना मिळणार नाही 2100 रुपये. सरकारचे नवीन नियम लागू. तर बघा, आता सरकारच्या नवीन नियमाबद्दल आपण बघायचं तर झालं तर आता पहिले आपल्याला 1500 रुपये भेटत होते. पण 1500 रुपये भेटताना आपल्याला काय झालेलं की खूप ज्या महिला आहे या महिला काय करत होत्या की काही चुकीच्या माहिती देऊन सुद्धा त्या पात्र होत होत्या. पण आता तसं होणार नाही. आता आपल्याला 2100 रुपये महिना मिळणार आहे आणि 2100 रुपये मिळण्याआधी सरकारने काय केलेलं आहे की नवीन नियम लागू केलेले आहे. तुम्ही जर या नियमात बसत असाल तरच तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे आणि जर तुम्ही या नियमात नसाल बसाल तर तुमचा हे जो अर्ज आहे हा डायरेक्टली रिजेक्ट होणार आहे. तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ हा काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघत राहा. हे नवीन नियम आणि अटी काय आहे ते समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल. तर बघा, आता महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरजू महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना सक्षम स्वावलंबी बनवण्यासाठी डिझाईन केलेली आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्य सरकारने काय केलं आहे की नुकतीच ही जी योजना आहे 4 महिन्या अगोदर ही योजना सुरू केली आणि ह्या योजनेनुसार ज्या गरजू महिला आहे, ह्या गरजू महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे ही योजना. आणि विशेषतः ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या महिला आहे अशा महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. आता आपण अटी आणि नियम काय आहे याचे ते आता आपण बघणार आहोत. योजनेची मूलभूत संकल्पना. लाडकी बहीण योजना मुख्य उद्देश राज्यातील गरजू महिलांना नियमित आर्थिक सहाय्य देणे आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो मुख्य उद्देश आहे हा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील ज्या गरजू महिला आहे अशा महिलांना नियमित आर्थिक सहाय्य देणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ठराविक रक्कम दिली जाते जी त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत करते. तर बघा, या योजनेअंतर्गत आपल्याला दर महिन्याला 1500 रुपये भेटत होते आणि हे पैसे जे आहे हे दर महिन्याला आपल्या खात्यामध्ये पडत आहे आणि आता आपल्याला 2100 रुपये मिळणार आहे. आणि या पैसे भेटल्यानंतर ज्या महिला ह्या त्यांच्या दैनंदिन ज्या गरजा आहे ह्या भागवण्यास मदत होणार आहे या पैशामुळे. विशेष म्हणजे ही योजना अशा महिलांना लक्ष्य करते ज्या इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत नाही. तर बघा, इथे काही पॉईंट सांगितलेला आहे की ही जी योजना ही अशा महिलांना लक्ष्य करते ज्या इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत नाही. म्हणजे तर तुम्ही ही जी योजना चालू होऊन या योजनेचा सुद्धा लाभ घेत असाल आणि दुसऱ्यासुद्धा योजनेचा लाभ घेत असाल तर काय होईल तरी आपण पुढं बघणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये आता पात्रता निकष काय आहे नवीन त्यांच्या नियमानुसार ते बघूया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात. तर बघा, या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर काही विशिष्ट जे निकष आहे ते आपल्याला पूर्ण करावे लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असणे आवश्यक आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी अर्जदार महिला आहे, ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असाल तरच तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न सरकारने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावे. तर बघा, त्यांचे जे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे हे सरकारच्या निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी असणे म्हणजे तुमचं 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असणे गरजेचे आहे. याशिवाय अर्जदार महिला इतर कोणत्याही समान सरकारी योजनांचा लाभ घेत नसावी ही एक महत्त्वाची अट आहे. तर बघा, याशिवाय जर इतर कोणत्याही लाडकी बहीण योजना सोडून तुम्ही अन्यसुद्धा योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. ही एक महत्त्वाची अशी अट आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यांच्याशी संबंध. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, इथे महत्त्वाचं असं काय सांगितलेलं आहे की ज्या महिला संजय गांधी निराधार योजना आणि जी श्रावणबाळ योजना आहे या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही लाडकी बहीण योजनेचा. याचे कारण स्पष्ट आहे. या दोन्ही योजना आधीपासूनच आर्थिक दुर्बल गटातील कार्यरत आहे आणि त्यांच्या लाभार्थ्यांना नियमित आर्थिक मदत मिळते. तर बघा, याची स्पष्ट त्यांनी कारण सांगितलेलं आहे की काय या 2 योजना आहे श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना. ह्या ज्या योजना आहे या आर्थिक दुर्बल गटातील कार्यरत आहे आणि त्यांचे जे लाभार्थी आहे या लाभार्थ्यांना दर महिन्याला त्यांना रक्कम मिळत आहे.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत निराधार, विधवा, अपंग आणि वृद्ध व्यक्तींना मदत केली जाते. तर श्रावणबाळ योजना 65 वर्षावरील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीसाठी आहे. तर बघा, जी संजय गांधी निराधार योजना आहे, ही योजनेनुसार ज्या विधवा आहे, अपंग आहे आणि वृद्ध व्यक्ती आहे, अशा व्यक्तींना या योजनेद्वारे मदत होते. तर जी श्रावणबाळ योजना आहे, ही जी योजना आहे, ही 65 वर्षावरील जे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती आहे, अशा वृद्धांना या श्रावणबाळ योजनेनुसार त्यांना मदत केली जाते. लाडकी बहीण योजनेचा उद्देश अशा नवीन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आहे ज्यांना अद्याप कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. तर बघा, जी आपली लाडकी बहीण योजना आहे, या लाडकी बहीण योजनेचा एकच उद्देश आहे की जे नवीन लाभार्थी अशा लाभार्थ्यांपर्यंत ही योजना ही पोहोचणे आहे आणि ज्यांनी अद्याप कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांच्यापर्यंत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा, याचा उद्देश आहे. आता सरकारची नेमकी भूमिका आणि दृष्टिकोन काय ते बघा. महाराष्ट्र सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना आर्थिक सक्षम बनवणे. एकाच व्यक्तीला अनेक योजनांचा लाभ दिल्यास इतर पात्र महिलांना या संधीपासून वंचित राहावे लागू शकते. म्हणूनच दुहेरी लाभ टाळण्यासाठी ही महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. आता नेमकी अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे. योजनेचे अर्ज करताना महिलांना एक महत्त्वाचे शपथपत्र सादर करावे लागणार आहे, ज्यामध्ये त्या आधीपासून कोणत्याही सरकारी आर्थिक योजनेचा लाभ घेत नाहीत हे नमूद करावे लागणार आहे. जर कोणी संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभार्थी असल्याचे आढळले तर त्यांचा अर्ज थेट अपात्र ठरणार आहे. तर बघा, आता आपल्याला अर्ज करायचा आहे तर यामध्ये आपल्याला शपथपत्र लागणार आहे आणि यामध्ये ज्या आधीपासूनच कोणत्याही सरकारी आर्थिक योजनेचा लाभ घेत नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला तसं नमूद करावं लागणार आहे. जर कोणी संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ जी योजना आहे या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांचे अर्ज थेट अपात्र करण्यात येणार आहे. योजनेचे सामाजिक महत्त्व. लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदत नाही तर ती महिला सक्षमीकरणाचे एक महत्त्वाचे साधन आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होणार आहे. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने त्या आत्मविश्वासाने पुढील आयुष्य जगू शकतील. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तर बघा, महाराष्ट्र सरकारची ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना, हे गरजू महिलांसाठी एक महत्त्वाचं असं पाऊल आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक धैर्य मिळणार आहे. तर बघा, या योजनेमुळे काय होणार आहे की ज्या महिला आहे अशा महिलांना आर्थिक धैर्य मिळणार आहे. विशेषतः ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरणार नाही. तर बघा, ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही अशा महिलांसाठी ही जी योजना आहे ही योजना वरदान ठरणार आहे. सरकारचा हा निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. तर बघा, सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेला एक महत्त्वाचा असा पाऊल आहे, जे निश्चितच स्वागतार्ह आहे. तो बघा, तो निश्चितच स्वागतार्ह आहे. तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटचा पूर्णपणे रिप्लाय देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर चला, भेटूया पुढच्या